आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. कागल तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान. कागल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेस सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं. तालुक्यात 2,695 मतदारांपैकी 1,57,179 मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यामध्ये 80,261 इतके पुरुष मतदार व 76,917 इतकी महिला मतदार होते. जिल्हा परिषद 6 व पंचायत समिती 12 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये आज बंद झालं. कागल तालुक्यात सरासरी 78.32% मतदान झालं. कागल तालुक्यात 231 मतदान केंद्रावर मतदान पार पडलं. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये 9:30 वाजेपर्यंत 12.79% मतदान झालं. शेतमजूर व औद्योगिक वसाहतीत कामावर जाणाऱ्या कामगारांनी मतदान सकाळीच करून आपला हक्क बजावला. त्यामुळे मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी लिंगणूर दुमाला येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या समोर बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या 10 वर्षानंतर होत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. उमेदवार निवडणुकीच्या संधीची वाट पाहत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने विस्तारलेला आहे. त्यांच्या निधनाची सहानुभूती निश्चितच मिळेल अशी आशा आहे. राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, पवार कुटुंबियांचा तो विषय आहे. दादांच्या अपघाताबाबत चौकशी लावण्यात आली आहे. अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडल्यातून त्यातून काहीतरी निष्पन्न होईलच. पवार कुटुंबीय हे कायमपणे एकत्रच आहे. विलिनीकरणाबाबत जो पक्ष ठरवेल ते हसन मुश्रीफांना मान्य असेल असेही मत त्यावेळी यांनी व्यक्त केलं. कसबा संघाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्राथमिक शाळेत मतदान केंद्र क्रमांक 8 हे मतदाराविना ओस पडलं होतं. याबाबत चौकशी केली असता वेगवेगळ्या क्रमांकावर मतदानांची अदलाबदल झाली आहे. मतदार मतदान केंद्र शोधत आहेत. विशेष म्हणून महिला मतदारांनी याबाबत खंत व्यक्त केली. मात्र नजीकच्या केंद्र क्रमांक 9 वरती मतदारांची मोठी रांग दिसून आली होती. 11:30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यात 31,290 पुरुष व 28,731 महिला मतदारांनी मतदान केलं. काही ठिकाणी निरुत्साह तर काही ठिकाणी उत्साह दिसून येत होता. भाजपाचे संजय घाटगे, आयरिश घाटगे, जिल्हा परिषद उमेदवार सुईशा घाटगे यांनी वन्हाळी येथे मतदान केलं. शिंदे सेनेचे नेते संजय मंडलिक व वीरेंद्र मंडलिक यांनी चिमगाव येथे मतदान केलं. भाजपाचे समजित सिंह घाटगे व नवोदिता घाटगे यांनी शिंदेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. कागल तालुक्यातील राजकीय परंपरेनुसार काही वेळी ईर्षेने मतदान झालं आहे. आता नजारा निकालाकडे लागून राहिले आहेत.